दीदी कुठं चालली, काय करती का? आई साहेब आज आपण आलोय आपल्या रानात. तर मंडळी आज आपण आजचा ब्लॉग आहे आपल्या रानातला. आपल्या रानात काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघा बरं का मंडळी, दिदू बाळ आमचं काय काय दाखवतंय तुम्हाला. मी नाही, आई साहेब दाखवणार आहे. नाही आमचं दिदू साहेब सांगा आपल्या मंडळीला आपल्या शेतात कुठल्या कुठल्या भाज्या आहेत. तर मंडळी बघा हो का, ही अशी पालकाची भाजी आहे बघा हो का, अशी लावली. ही खुरपण झालंय. आता हे जर खुरपायला काय मी खुरपत नाही बरं का, पण तुम्हाला भाज्या दाखवा म्हणून मी आज आली रानात. तर हो का, अशा मस्तपैकी भाज्या आहेत बघा, पालकाच्या भाज्या. पालकाची भाजी तर माहितच आहे तुम्हाला, आपल्या शरीरासाठी चांगली असते, रक्त वाढतंय आणि खाते ती. कोण मोकळं खातंय, कोण गरगट्टा करतंय, कोण कसं करतंय, पण तुम्हाला मी दाखवायला लागली आहे ती. तरी आपल्या आई साहेबांचा गुडघा दुखतोय, एक तर चाला येत नाही, पण व्हिडिओ बनवायचं म्हणून आई साहेबांना मी आणलेला आहे. आता कुठली भाजी आई साहेब? नको नको म्हणलं तर मला ह्या पुरीनं आणलंय बरं का, पण चला म्हणलं आता हे जी तर कसं तुम्हाला पण काय रानातलं कसं मी आले शेवट तर कसं बघायला, नुसतं तिनं तर कसं तुम्हाला दाखवायचं आणि माझ्या शेवट तर तिनं येत नाही. तर मंडळी हो का, ही मेथीची भाजी हो का अशी आहे, मकतनच लावली बरं का, मधनं साऱ्यातनं टाकली. तर हो का, मेथीची भाजी छान आहे ना, तोंडी लावायला पाहिजे का तुम्हाला. ह्याला काय मंडळी फवारायची गरज नाही बरं का. आपण मक्याला जेव्हा फवारतो ना तेव्हा ही भाज्या पण हे होऊन निघते त्यामुळे ह्याच्यावर कीड वगैरे काहीच पडायचं टेन्शन नाही. आणि हो का, तुम्ही बघू शकता कशी हिरवीगार आली भाजी. तर कोणाकोणाला मेथीची भाजी आवडती कमेंट करून नक्की सांगा. तर आई साहेब पालकाची भाजी आणि मेथीची भाजी तर दाखवली, अजून कुठल्या भाज्या आहेत आपल्या रानात? शेपूची भाजी राहिली दाखव. हो, शेपूची भाजी काय जास्त लावलेली दिसत नाही बरं का. लहान आहे आणखीन बरं का मंडळी शेपूची भाजी. हे शेपूची भाजी कशी लावली माहिती आहे का, हो का, असं चिमटीत बी घ्यायचं आणि असं टोचलेलं आहे ती, काय अशी इसकटायला असं काय करायला लागत नाही त्याला. असं चिमटीत भाजी घेऊन हो का अशी लावलेली आहे आणि ती आली पण बरोबर तसंच बरं का मंडळी. तुम्ही बघू शकता ह्याचा घसच्या घस आल्यात असं. आणखीन ती मोठी व्हायची आहे बरं का भाजी, कवडी आहे भाजी. आणि पण असं करतच असताल तुमच्या शेतात, जास्त काय वेगळं रान लागत नाही बरं का असं भाजीपाला करायचं म्हणलं तर. असं मका वगैरे कडवळ करायचं आणि त्यातच भाज्या टाकायच्या. तर चला अजून बघूया काय काय आहे. भाज्या कशासाठी टाकायच्या त्या बरं का मंडळी, तर सावलीमुळे चांगल्या भाज्या येते त्या आणि त्याला ऊन लागत नाही, सावलीनं भाज्या चांगल्या येते त्या. आणि कुठं कुठं हरभरा बी टाकलाय बरं का आपल्याला हरभरा खायला. आणि इकडं लसूण लावलाय थोडा. तर मंडळी हो का, इथं लसूण लावलाय बरं का, थोडाच लावलाय, आणखीन भरपूर लावलाय बरं का. पण इथं पण लावलेला तुम्हाला दाखवायला लागली लसूण असा थोडा एक बारका सारा केलाय. ही लसूण थोडा मोठा झाला की ह्याच्यात राख वगैरे आणून टाकायची बरं का, म्हणजे चांगला येतोय. ते काय अजून काम चालू झालं नाही त्याचं, जरा मोठा झाल्यावरच टाकायचं. तिकडे कुठं चाललं आई साहेब? चला आता असंच जाऊया, निघूया त्या ह्याच्यातनं, शेवग्यातनं. चला मंडळी शेवग्यात. भारी शेवग्याची सावल्या एवढ्या उन्हात पण. तर आई साहेबात इथं सावलीत बसतात की काय वाटायला लागलंय मंडळी. तिकडे ऊन लागलं बरं का भाज्या दाखवताना, पण इथं सावलीला गार बरं वाटागलंय. तर मी इकडे कशासाठी वळली तुम्हाला दाखवती बघा. अहो का, ही दोडका किती मस्त आहे बघा. वेल लहानच आहे आणखी, पण ह्याला लागली होती बरं का भरपूर दोडकं. पण वातावरण खराब असल्यामुळं ती कळीच धरत नाही ना, गळून पडते. अशी हो का भेंड्याची झाड आहे ती कुठं कुठं. अशा देशी भेंड्या आहेत बरं का. ही पांढऱ्या हिरवी भेंडी वेगळी असती आणि ही पांढरी भेंडी असते देशी. आई साहेब भेंडीचं ह्या दोडक्याचं तर आम्हाला कळलं, पण ही काय नवीनच झाड आहे? ही का नाही मंडळी हो का, झाड आहे चुटूमुटूचं. नाव वाटतंय कसं तुम्हाला, ही चुटूमुटूच्या शेंगा आहे त्या बरं का. आणि ह्याचं बी आणलंय माझ्या मुलीकुंड, तिच्या इकडं पण असं असतंय बघा चुटूमुटू म्हणून ह्याचं नाव आहे. तिकडं नातेपुतेला जी मुलगी राहते ना, म्हणजे जी माझी बहीण राहते तिच्या तिकडे हे झाड असतं बरं का असलं. हो का, हे असं चुटूमुटूच्या बिया. एवढं भारी भाजी होती का नाही, ह्याचं कांदा टोमॅटो घालून रस्सा एवढा खाऊ वाटतंय, भारी ह्याचं होतंय बघा. तो वेगळीच आहे ह्याची. तुम्हाला माहिती आहे का हे झाड? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लावली बघा लाईन. आता लहान आहे ते आणखीन. त्याला का नाही शेंगा लागायला लागल्या का नाही, भरपूर लागते त्या शेंगा. तर ह्याचं नाव आहे चुटूमुटू. साहेब शेवग्याची एवढी मोठी झाडं लागलेत पण त्याला अजून एक पण शेंग लागलेली नाही, कसं काय? शेंग लगी लगी लागत नसती दिदू बाळा, शेंग लगी लगी लागत नसती बघा मंडळी. आता तर याला फुलं कळ्या चालू आहे बघा, प्रयत्न फवारणी औषध सोडायचं. ह्याच्या मागं वेगळंच कष्ट आहे बरं का. एवढं सगळं कष्ट करून 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 पण त्याला यश येतंय का नाही आणि माहित नाही, पण प्रयत्न तर चालू आहे. तर ही काय हो का, आत्ता कुठं कुठं मोहर लागायला लागलाय आणि हे मोहर लागतोय तोपर्यंत एखादा पावसाने याला झोडपलेला आहे. तर ह्याला मोहर राहिले शेवट कसं. दिवाळी होऊन गेली तरी अजून आपल्या इकडे पाऊस तर चालूच आहे बरं का मंडळी, पाऊस काय बंद नाही आणि चालूच आहे बघा. जर पाऊस थांबला तर ह्याच्या तौर राहील आणि फुलं राहिली तर पुढं शेंगा लागतेल्या.
त्याच्यामुळं ह्याचं का नाही पावसाचं तर काय नावच नाही. जर असं चांगलं दिसायला लागलं कुठलं धान की आलाच पाऊस. तुमच्या इकडे पण पाऊस येऊन असं सगळं धान्याचं वाटोळ करतंय का? आम्हाला सांगा नक्की. आमचं तर लय नुकसान केलं ह्या पावसानं. तर बघा मंडळी, असं शेवगा इतका भारी आहे का नाही. या शेवग्याला एवढं साहेब कष्ट करतात बघा, दिवस रात्र चालूच आहे. आणि कष्ट काय हार मानायची नाही. जेव्हा तुम्हाला शेंगा अशा भारी भारी येते का नाही तर वाटेल आता ही भारी आहे बघा शेवगा, तशा शेंगा आणणारच. झालं आई साहेब, एवढंच आहे का आपलं शेत? शेत तर आणि भरपूर आहे बघा मंडळी, दाखवल तेवढं कमी आहे. हा व्हिडिओ मोठा बघत राहा. तुम्हाला तर चांगला वाटला तर मी आणखीन अशी माहिती देत जाईन, असं आमचं रान दाखवत जाईन. तर भरपूर आहे बघा आमचं रान, तुम्हाला माहिती मिळेल. तर हो का, तर मंडळी बघा भरपूर शेत आहे आणि भरपूर काय पण तुम्हाला दाखवण्यासारखं आहे बघा शेतात. पण तुम्ही आम्हाला साथ दिली मला, आणि तर मोठा व्हिडिओ बघायला जर भरपूर बघितला आणि भरपूर तुम्ही मला सपोर्ट केला तर असा व्हिडिओ मी टाकत राहणार आहे मोठा. आणि तर नक्की बघा बरं का माझा जो आपल्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडेल. औषधं वगैरे सगळे फवारणीचे व्हिडिओ आम्ही टाकत राहीन.